मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण परचुरे कुटुंबाला भेटणार आहोत। आजच्या भागात काय घडणार बघूया। पुन्हा एकदा स्वागत करूया या कुटुंबाचं। अतुलजी, सोनियाजी, नमस्कार। नमस्कार। नमस्कार नमस्कार। अतुल, मला सांगा की साधारणतः 26 वर्षानंतर मागे वळून बघताना प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात। प्रत्येकानं आपलं हे क्षेत्रच असं आहे। अगदी अगदी अशा वेळेला या 26 वर्षात या माऊलीनं कशी साथ दिली? तू अगदी म्हणालास ते बरोबर आहे। देर आर गुड टाइम्स आणि देर आर नॉट सो गुड टाइम्स, म्हणजे ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतात। पण खरं सांगू का, तिने मला साथ दिली असं मला वेगळं सांगताच येणार नाही तुला। काय सांगू, मी शी वॉज ऑलवेज देअर। म्हणजे आत्ता माझ्यावर कठीण प्रसंग आणि तू माझ्याबरोबर राहा, किंवा तिला असं वाटलं असेल की आत्ता ते माझं डोकं फिरलं आणि तू माझ्याबरोबर, असं कधी प्रॉबेबली सांगावं नाही लागलं। आणि म्हणूनच 26 वर्ष आम्ही सुखाने राहू शकलो। आणि काय मला माहीत नाही म्हणजे त्याला काय म्हणायचं, पण गृहीत धरणं सुद्धा चुकीचं म्हणता येईल, की गृहीत धरावं लागतं ना, तेही कधी धरावं लागलं नाही। मी वी आर ऑलवेज टुगेदर। त्यामुळे तो कधी तसं दोघांनी एकमेकाचं मन जपण्याचं काय हा, म्हणजे तसं मन जपण्यासाठी सुद्धा काही फार वेगळं करावं लागलं नाही। इतकं आम्ही एकमेकांना ओळखतो। आणि तिच्या बाबतीतल्या चांगल्या गोष्टी अशा आहेत की तिने सर्टन गोष्टी माझ्या मान्यच केलेल्या आहेत। म्हणजे त्याच्यावरनं कधी वाद नाही झाला की मी मित्रांच्या बरोबर बाहेर जाणार आहे, किंवा मी फिरायला जाणार आहे, किंवा मी आजही 4 दिवस मित्रांच्या बरोबर बाहेर जातोय म्हणून मी जाऊ शकतो, मला काही खोटं सांगून नाही जावं लागत, किंवा तू मला वेळ देत नाहीस वगैरे। या गोष्टींवरनं माझं कधी म्हणजे याच्यावरनं कधी बोलणंही झालेलं मला आठवत नाही। तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं तर त्याचा शेवट कसा असतो? प्रामाणिकपणे सांगू का की पहिल्यांदा सुरुवातीला लग्न मी सुरुवात करायची, पण हल्ली तो नमतं घेतो। हो, का असा बदल झालाय? काय भांडून करायचं काय, काय करणार काय, समजा भांडलो तर आज ना उद्या परत बोलायचंच आहे, तर कशाला उगाच मधला वेळ वाया घालवायचा, ते बोललं मोकळं झालं ना। नाही पण अतुल बोलतो ते ना, म्हणजे आता तू, म्हणजे मला खूप आश्चर्यच वाटायचं सुरुवातीला। मी ताईला असा अनेक वेळा फोन केला की काय चपखल बोलतो ग हा, म्हणजे असा बाण असा, म्हणजे हाय तो लागलाच पाहिजे, आणि कमीत कमी शब्दात तो असा छेदून की काय हा बोलून गेला देवा। पुढे ते मी 10 काय 25 काय 50 वाक्यात पण म्हणू शकणार नाही, ते एका शब्दात म्हणून टाकायचं। कसं जमतं कसं? कला आहे रे। पण कला सॉलिड आहे ना रे बाप रे, म्हटलं तर कला आहे, म्हटलं तर काय म्हणजे ना मी तात्याला म्हणायचे की काय तळपतो हा बोलतो, मला आश्चर्यच वाटतं, अवाक होतो आपण। आणि तशी सखील बोलते, फक्त ती इंग्लिशमध्ये बोलते। हो, ती इंग्लिशमध्ये बोलते। मराठी बोलायचं। मग अशी मला एक छान काय वाटलं माहितीये का, कायम असं कधी जाणवलंच नाही की हिने काही साथ दिली, इतकी ती सोबत होती या एका वाक्यामध्ये। आणि त्याचबरोबर एरवी फटाफट बोलणार आहे, आज त्याला शब्द सापडत नव्हते। हे प्रेमाचं इतकं जे काही तुमचं रसायन आहे, काय रहस्य आहे, तुला काय वाटतं? रहस्य म्हणजे आम्ही जेव्हा एकमेकांना मला असं वाटतं की आम्ही ठरवलं एकत्र राहायचं, तेव्हा दुसरा काही म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगलं माझ्या आयुष्यात काही होऊच शकत नाही असं मला तेव्हाच वाटलं होतं। मला असं वाटतं की त्यालाही तेच वाटत असेल की अतुल आहेच, अतुल नाहीये, काही मी चुकले तरी माझ्याबरोबर फायनली अतुल आहेच, हे मला माहिती होतं। म्हणजे किंवा अतुलचे आणि माझा खरं तर स्वभाव कम्प्लिटली वेगळा आहे, म्हणजे कम्प्लिटली। पण मला नेहमी असं वाटतं की अतुल भेटल्यामुळे खूप चांगल्या गोष्टी झाल्या माझ्या आयुष्यात। मला खूप गोष्टींकडे बघायचं कळलं, मला व्यवहार कळला बऱ्याच गोष्टींमधला, किंवा मला काय म्हणतो आपण एखाद्या आपल्या विचाराशी ठाम असणं म्हणजे काय कळलं। आणि ना मला म्हणजे मला सांगता येत नाहीये, पण त्याला एक सगळ्या वागण्याला एक राजसपणा आला माझ्या, असं मला वाटतं अतुलच्या असण्याने। काय मस्त वाटतं ऐकताना, हो की नाही? किती गोड। या गप्पा सुरूच असणार आहेत, पण या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे, आणि तो खेळ अतुलजी तुम्ही खेळणार आहात। तुमचे डोळे बंद करण्यात येतील, त्यानंतर समोर काही वस्तू ठेवणार, स्पर्शाने त्या वस्तू ओळखायच्या, आणि जर त्या 5ही वस्तू तुम्ही ओळखल्या तर या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे। बापरे। आणि ती मिळवून देण्याची जबाबदारी आज तुमच्यावर आलेली आहे। हाताने स्पर्श करायचा एकेका वस्तूला, एक टोस्ट वगैरे सारखं वाटतंय का? अभिनंदन, बरोबर आहे।
बिस्किट किंवा असं थोडं जाड आहे त्यामुळे ते नानखटाई किंवा असं काहीतरी. बरोबर आहे. हा ब्रून पाव आहे. बटर आहे ते. काय खारी बिस्किट आहे. अभिनंदन. चला, झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आता ना जरा आईंकडे हो, जाऊ. हो. हा सासूबाई सांगा जरा सुनेबद्दल. सुनेबद्दल म्हणजे तिचा स्वभाव असा ओळखता येणार नाही. म्हणजे चिडली तर तिच्या मनात काहीही नसतं, पूर्ण प्रेमाने ती चिडलेली असते एखादी गोष्ट आपल्याला सांगताना. आणि फार स्वच्छ स्वभाव आहे. जे आहे ते चेहऱ्यावर, ते वागण्यात. इतका स्वच्छ स्वभाव आजकाल मिळत नाही. आणि म्हणून आम्हाला 26 वर्षात म्हणजे माझ्या मुलीचं लग्न झालं आणि ही घरी आली, पण मला ती उणीव नाही जाणवली. ती एक किती 2-3 महिन्यात आमची गट्टी जमू शकली. म्हणजे हे खरंच. आणि हे मला कळलं की हा तिचा स्वभाव आहे, हे माझं नशीब समजते. समजायला वेळ नाही लागला मला. अतुलमध्ये काय बदल झाला का 26 वर्ष? नाही नाही नाही, बदल काहीही नाही. म्हणजे काही वेळेला मला तिची बाजू घ्यावी लागते आणि तो म्हणतो तू माझी आई आहेस ना. बदल काही नाही, बदल काही नाही. म्हणजे तो जसा पूर्वी वागत होता तसाच वागतो. म्हणजे तिचं चूक तर चूक, जसं बहिणीला म्हणेल तसं तिला म्हणतो. आणि मी जशी मुलीची बाजू घ्यायची तशी तिची मला बाजू घ्यायला लागायची. आता नाही, आता बघितलं आपण बोलण्यात. पण पूर्वी तिची बाजू जास्त घ्यावी लागायची. हो का? आता नाही. नाही, आता ते त्यांचं ते मिटवतात. आणि आता मला भांडणात, आता ते भांडतील काय असं मला भीती नाही वाटत. हो का? नाहीतर हा हटणार नाही आणि तिचं बरोबर असणारच ना. दरवेळेला चूक तिचं बरोबर कसं- असणारच. म्हणजे बरोबर असणार किंवा बाजू तरी तिची असणारच ना. बरोबर आहे. मानलं तरी पाहिजे ती बाजू, काहीतरी ऐकून तरी घ्यायला पाहिजे. मग मला जायला लागायचं मदतीला, हो ना? मध्ये पण पडायला. आता नाही. नाही, आता नाही. आता नाही. तर म्हणजे सुनेबद्दल तुमचं हे म्हणणं आहे? हो 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 ना? ठाम आहे. हं. आणि अत्यंत मेहनती आहे. तिनं हातात घेतलेलं काम इतकं जीव लावून ती करते की तू बाकीची कामं करू नकोस, ते तू करतेस ते ठीक आहे. नाचाच्या संदर्भात किंवा काही नवीन. Dedicated. खूप छान. म्हणजे डिव्होशन इतकं आहे त्या गोष्टीला की स्वतःची भूक तहान किंवा सगळं विसरून. अतुलला काही कबूल केलंय वगैरे हे सगळं विसरू शकते ती. पण तिथे वेळ लावते. म्हणून मला कधी त्याच्यात, मी स्वतः कामात असते याचं मला कधीच वाईट. माझा उलट वेळ चांगला जातोय आणि त्यामुळे ती काहीतरी माझी मदत होते तिला, असं मला वाटतं. भाग्यवान आहे ना मी. क्या बात आहे. तुझं काय म्हणणं आहे सासूबाईंबद्दल? म्हणजे आमच्या दोघींच्या एकत्र राहण्यामध्ये अजून झालेलं नाहीये 26 वर्षात. पण जर झालंच भांडण तर ते केवळ माझ्यामुळे होईल. त्या इतक्या कमाल आहेत, म्हणजे प्रश्नच नाही. त्या प्रत्येक गोष्टीत किती पॉझिटिव्हनेस शोधतात बघितलं. त्यांच्यामुळे मी काम करू शकले, त्यांच्यामुळे मी आज जे काय थोडंसं करते ते करू शकले. आणि म्हणजे माझी आई 3 वर्षाची असताना गेली, पण त्यांनी ती कमी भरून काढली. आणि दुसरी माझी वहिनी मागे बसली ती पण कमाल आहे. म्हणजे लग्नानंतर दोन ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या, म्हणजे दादा ताई तर होतेच, पण 2 नंतर व्यक्ती आल्या आयुष्यात. इथे सासूबाई आणि तिकडे मनीषा. सासर आणि माहेर माझं स्ट्रॉंग झालं एकदम. आणि कुटुंब जर स्ट्रॉंग पाठीशी असेल तर कुठलेही चढ उतार, कुठलंही संकट काही वाटत नाही. हे सातत्याने आम्ही सगळीकडे अनुभवतो आहोत, बघतो आहोत. काय वहिनी? 1 वर्ष आम्हाला एकत्र राहायचा योग आला, कारण हिचं 95 मध्ये झालं लग्न, आमचं 94 मध्ये झालं. त्यामुळे आम्ही 1 वर्ष एकत्र होतो. पण तिने जेवढं माझ्याकरता केलंय तेवढं सख्खी बहीण सुद्धा करेल की नाही. लग्नानंतर नवीन नवरी घरात येते, त्याच्यानंतर जुळवून घ्यायला, घरच्यांशी जुळवून घ्यायला जो एक मधला दुवा लागतो, तो दुवा ती झाली. खरं तर ही दोन्ही बाजूला झालंय. हो. इकडे सुद्धा तुम्ही मुलगा आणि आई यांच्यामधला दुवा बनला तसं आणि म्हणतोस. तिकडे सुद्धा तुम्ही त्या कुटुंबासाठी इथे राहून दुवा बनला. आणि हे वहिनी सांगते, म्हणजे किती छान वाटतंय. हो की नाही? तुमच्याशी कधी वाद भांडण? मतभेद असतो, तो वाद नाही. बरोबर. पण
असं काही अगदी कडाक्याचं किंवा पण खाष्टपणा असं वगैरे कधी झालंय का राग आलाय हिच्याशी न बोललेलं बरं 2 दिवस नाही असं? नाही असं काही नाही हा? उलट आम्ही खूप गप्पा मारायचो. सोनिया लग्न झाल्यानंतर गेली 26 वर्ष ठाण्याला जेवढी राहिली ना तेवढीच दादरला राहिली. म्हणजे साधारण 50-50% होईल. कारण ती शनिवार रविवार 2 दिवस ठाण्यालाच असते. होय ना? हो. म्हणजे 5 दिवस इकडे आणि 2 दिवस तिकडे, हेच तिचं रुटीन आहे. सध्या काय चाललंय अतुल? सध्या माझं खरं तर वाट बघणे चांगल्या कामाची, चांगल्या प्रोजेक्टची एका. आणि तू जे करणार ते चांगलंच करणार. म्हणजे निदान स्वतःला जे आवडेल, स्वतःला जे पटेल एवढं तरी. कारण करोनाची आधी माझे 2 प्रोजेक्ट चालू होते आणि ते दोन्ही लहान मुलांसाठी होते. म्हणजे अळीमिळी गुपचिळी नावाचा एक झीवर कार्यक्रम चालू होता, झी मराठीवरच. आणि कापूस कोंड्याची गोष्ट नावाचं नाटक चालू होतं. अजूनही मुलांसाठी कार्यक्रम सुरू नाही झालेले आहे, त्यामुळे ते कार्यक्रम नाही सुरू होऊ शकत. आता दुसरं काहीतरी. सोनिया, आता काय चाललंय सध्या? माझं मी आत्ताच एक सावरकरांवर नृत्याचा कार्यक्रम केला, म्हणजे कोरिओग्राफ केला. आणि आता 2 प्रोजेक्ट्स आहेत. खूप शुभेच्छा आहेत. कारण या कशा आहेत, या सगळ्या संकल्पना मनात आल्यानंतर त्या परत उतरवणं, म्हणजे सोनियाला त्या किती मोठा तुमचा तो रंगमंच असू द्या, पण त्याच्यावरती ती जेव्हा येते आणि तिचा परफॉर्मन्स सुरू होतो त्यावेळेला सगळे थक्क होतात. कारण ही कलाच तू इतक्या मनापासून जपली आहेस, जोपासली आहेस की बघायला नको. पण अतुलने कधी नाचात काही सजेशन्स दिले आहेत कधी? छे छे. ज्यातलं आपल्याला कळत नाही त्याबद्दल बोलायचं नाही, हे माझं पहिल्यापासून. पण कधी किती ही जर ही स्टेप तू अशी केली असतीस तर चांगली झाली. करून दाखव सांगितलं असतं तर काय करणार आपण? बरोबर, चांगली दिसली असती, दाखव करू. काय करणार आपण? आपण म्हणजे तू करू शकतो, मी नाही. आदेश मस्त नाचतो. नाही आदेश, आपण एक नाटक केलंय, तू किती चांगलं नाचत होतास. अरे आदेशनी एकदा झीच्या इव्हेंटला आम्हाला जवळ हाताला धरून नाचवलं. आदेश चांगला नाचतो. काय ताई, काय वाटतंय तुम्हाला की असं काहीतरी प्रेम वगैरे सुरू आहे, हे तुम्हाला कळलं कसं? नाही, तिने डायरेक्ट येऊन सांगितलं. घरी सांगितलं? हो. म्हटलं चांगली गोष्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तेव्हा त्याची नाटकं मी बघितली होती आणि व्यक्ती कोण आहे हे मला माहिती होतं. आणि म्हटलं चालेल, काहीच आनंद. आणि वडिलांनी पण परमिशन, आम्हाला वडिलांनी तर सगळंच करू दिलं. म्हणजे मुलगी आहे किंवा मुलगी आहे आणि त्यातून आई नसलेली मुलगी आहे म्हणून आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीला आडकाठी कधी तर नाहीच, पण उलट प्रोत्साहन दिलं की तुला काय नवीन करावं असं वाटतंय कर, जिथे जायचंय तिथे जा, फक्त स्वतःला कसं सांभाळायचं हे तुम्हाला सांभाळायचं आहे. आणि आयुष्यात जे काही कराल त्याचे रिझल्ट तुम्हालाच भोगायचे. मग ते चांगलं केलं चांगलं मिळेल, वाईट केलं तर वाईट भोगायला मिळेल. त्यामुळे हे खूप चांगली शिकवण आमच्यावरती आणि इतके चांगले संस्कार त्यांनी स्वतः वागून दाखवलेत. आम्हाला कुठल्याही गोष्टीचा उपदेश केला नाही की हे तू असं कर, असं करू नको, असं कधी सांगितलं नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींना परमिशन देणं, म्हणजे मागितली परमिशन की फक्त त्यांचं एवढंच असायचं, जे काय कराल ते सांगून करायचं, न सांगता काही करायचं नाही. या गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. तुम्हाला काही फोटो दाखवण्यात येतील आणि ते जर फोटो तुम्ही अचूक ओळखले तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. हे असं कठीण काहीतरी मीच ओळखायचे, सगळं तुम्हीच. माझीच परीक्षा. हेमा मालिनी बरोबर. जया भादुरी बरोबर. श्रीदेवी. अभिनंदन, झी मराठीकडून तन्मणी थँक्यू बक्षीस. थँक्यू. मजा आहे माझी. अतुल, काय सासरच्यांबद्दल काय म्हणणं होतं? कारण तू त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटलास, मला सोनियाने ठाण्याला येऊ नको एका पॉईंट नंतर सांगितलं, कारण माझी सासऱ्यांची फारच गट्टी झाली होती. कारण एकतर त्यांच्याशी कम्युनिकेशन हा प्रॉब्लेमच नव्हता. त्यांना सगळ्या गोष्टींची आवड होती, सगळ्या गोष्टींची माहिती होती, उत्तम खाण्याची आवड होती. त्यामुळे माझं त्यांचं फारच चांगलं जमायचं. तुमच्या नणंदबाईंचा स्वभाव कसा आहे? अरे, ती इतकी व्यवस्थित शहाणी मुलगी आहे की मला घाबरायला झालं होतं ह्यांच्या घरी गेले तेव्हा, की मी ह्यातलं काहीच नाही करू शकत. आपलं ठरवलेलं तेव्हाच्या तेव्हा करायचं आणि वेळेवर घरी यायचं, आपले कपडे बिपडे व्यवस्थित, आपला रियाज, आपली वेळेवर सगळ्यांना फोन करणे, लिहून ठेवणे, काहीच्या काहीच व्यवस्थित आहे नंदा, काहीच्या काहीच. खूप छान आहे आणि ना कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्यामुळे तिला
एक तर तिला सगळ्यांचं पटतं, म्हणजे ती सगळ्याला हो म्हणते. म्हणजे कोणाच्याही मनासारखं करत नाही ती, सगळ्याला हो म्हणते. हो म्हणते, पण तिला एवढं ते की अगं ही तिला सगळ्यालाच हो म्हणते अशी आहे ती. तिचा काही त्रासच नाही, प्रश्नच नाही. आणि आमची खूप चांगली मैत्री आहे. असं कधी कधी होतं ना की म्हणजे मला कधी कधी असं वाटलं काहीतरी ह्याचं आवडत नाहीये, म्हणजे हे असं का, असं तुम्ही त्यांना जर बोलू शकले नाही तर मी कधीतरी नंदाला विचारायचे की ते अगे नाही असं. नंदा म्हणजे ना ती अशी गोष्टीतली ताई असते बघ अगदी अशी. अगदी. आणि ताई, दादावर प्रचंड प्रेम, अतुलवर प्रचंड प्रेम. काय म्हणणं आहे या दोघांबद्दल? ती म्हणजे माझी आत्या आहेच, पण ती माझी गुरु जास्त आहे. खूप छळते का? नाही ना, त्रास देते खूप? नाही म्हणजे तिच्यामुळे मला माहिती आहे की मला काय करायचं. तिला आता खूप रडायला येते, पण ते असं एक्सप्लेन नाही करू शकत. पण खूप जास्त गुरु शिष्य म्हणून सहवास आमचा आत्ता आहे. आणि ती कामाची इंटेन्सिटी आणि ती प्युरिटी इतकी आहे की म्हणून तिला बोलताना असं सारखं इतकं भरून येते. या दोघांबद्दल बोलायचं तर म्हणजे सोन्यात्या खूप म्हणजे आत्या आणि म्हणजे इव्हन संबर आत्या आणि सोन्यात्या दोघींशी आत्या म्हणून असा बॉन्ड खूपच चांगला आहे. पण म्हणजे सोन्यात्या सुद्धा म्हणजे जशी हर्षाची ती गुरु आहे, म्हणजे मी कथ्थक नाही शिकत तिच्याकडे, पण मी तिच्याकडे थोडासा नाचतो. म्हणजे खरं तर ज्या दिवशी चित्रीकरण करत आहोत तो दिवस तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आहे. तेव्हा तुम्हाला झी मराठीकडून, होम मिनिस्टरच्या कुटुंबाकडून खूप मनापासून शुभेच्छा. तर अशा या गप्पा आपण गेले 2 भाग बोलतो आहोत. जसं वाटलं तसं व्यक्त होणं आणि त्यामध्ये कुठलाही खोटेपणा ठेवला नाही. म्हणूनच अनेक वर्ष अतुल परचुरेंना आपण बघतो आहोत. सोनियाजींच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगावं. खरंच त्या रंगमंचावर आल्यावरती संपूर्ण रंगमंच व्यापून टाकणं म्हणजे काय हे आपण अनुभवलेलं आहे. तर असं हे वेगळं बॉन्डिंग आज आपल्याला अनुभवायला मिळालं. तेव्हा अशा स्त्री शक्तीचा, अशा या गृहलक्ष्मीचा, अशा या माऊलीचा आज आपण होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे सन्मान करणार आहोत. आणि सन्मानाचा क्षण आलेला आहे. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. परचुरे कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.